हाय फ्रेंड, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खमंग खुसखुशीत अशी बटाट्याची पुरी कशी करायची ते पाहणार आहे. ही झटपट बनते. तुम्ही तुमच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी झटपट अशी खमंग खुसखुशी कुरकुरीत खुसखुशी एकदम मस्त अशी पुरी बनते बघा. झटपट आपण ही बनवलेली आहे आणि कमी साहित्यात पण मस्त लागते बघा. एकदम टेस्टी अशी आपण पुरी बनवलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. एकदम अशी कुरकुरीत बनते बघा, छान होते बघा आणि झटपट होते बघा. तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. एकदम छान अशी टेस्टी लागते बघा. तुम्हाला बघून कळत असेल किती छान कुरकुरीत झालेली आहे. करून बघा, एकदम छान होतात बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. झटपट बनवू शकता तुमच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी आणि एकदम छान झालेले आहे. नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम आपण पुरी बनवण्यासाठी 1 कप मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा आहे 1 कप. त्याच कपाने 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बिना चाळता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता इथे अर्धा चमचा इथे ओवा घातलेला आहे हातावर चोळून आणि इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहे. इथे मी अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे. इथे मी लिंबाचा रस घातलेला आहे. याऐवजी तुम्ही अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालू शकता. इथे अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे आणि इथे अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घातलेले आहे. चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि इथे 2 बटाटे मीडियम साईजचे उकडलेले घेतलेले आहेत. बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. बटाटा मी छोट्या खिसणीने खिसून घालते बघा. एकदम असा बारीक खिसला जातो आणि व्यवस्थित मिक्स करता येतो. बटाटा खिसून घेतलेला आहे. आता यामध्ये बटाटा आपण मिक्स करून घ्यायचं. इथे बघू शकता बटाटा मिक्स करून घेतलेला आहे. आता थोडं पाणी घालून मळून घेणार आहे. इथे कोथिंबीर घालायची राहिलेली होती. इथे बघू शकता मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. मी ती पण घालून घेते बघा. इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे घातलेली आहे. छान चव लागते, नक्की घाला. चविष्ट अशी ही पुरी बनते बघा. ही तुम्ही सॉस बरोबर किंवा अशी जरी खाल्ली तरी पण मस्त लागते. कोथिंबीर घालून मी मिक्स केलेलं आहे आणि आता हे मळून घेणार आहे. आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे म्हणजे पुरी आपली कुरकुरी छान तयार होते. इथे बघा मी घट्ट मळून घेते बघा. या पद्धतीने मी इथे घट्ट हे मळून घेतलेलं आहे. बघू शकताय छान असं हे मळून झालेलं आहे. या पद्धतीने मळून घ्यायचं. बघू शकता एकदम घट्ट असं मळायचं. आता यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे हे भिजण्यासाठी सुद्धा ठेवणार आहे. थोडंसं घट्ट मळून घेतलेलं आहे. थोडं 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. यावर तेल लावून घ्यायचं. सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे. आता याला झाकण ठेवून मी 15 ते 20 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवणार आहे. म्हणजे रवा घातलेला आहे तो छान फुलतो, छान भिजला जातो. इथे बघू शकताय मी झाकण ठेवलेलं आहे. आता इथे 15 मिनिटानंतर इथे बघू शकता हे छान भिजलेलं आहे. पुन्हा एकदा मळून घ्यायचं बघा. रवा छान फुललेला असतो आणि इथे अजून हे थोडंसं घट्ट होतं त्यामुळे पुन्हा एक मिनिट मळून घ्यायचं. 1 मिनिट मी मळून घेतलेलं आहे. आता आपण हे कट करून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने याचे गोळे करून घेणार. मी इथे चाकूने कट करून घ्यायचे भाग पाडून घेते बघा आणि मोठे मोठे गोळे करून घेते. मी हे मोठे गोळे करून लाटून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर छोटे छोटे याचे गोळे करू शकता आणि पुऱ्या बनवू शकता. इथे मी मोठे गोळे करून घेतलेले आहेत. आता इथे बघू शकताय गोळा करून घेतलेला आहे. हवं तर तुम्ही थोडंसं याला गव्हाचं पीठ घेऊन लाटून घ्या. घट्ट पीठ म्हणलं तर पीठ लावायची गरज लागत नाही. बघू शकताय ते छान असं मी लाटून घेतलेलं आहे. आता इथे मी वाटीच्या साहाय्याने याला आकार देऊन घेते. तुम्ही कशानेही याला आकार देऊन घ्या. अशा पुऱ्या बनवून घेते मी. छान एकसारख्या तयार होतात आणि मोठ्या गोळा घेऊन असं लाटलं की एका वेळेस 3 ते 4 अशा पुऱ्या बनवता येतात. बघू शकताय इथे ह्या मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. जास्त जाड पण नाहीत आणि जास्त पातळ पण नाहीत. मीडियम साईजच्या पुऱ्या मी इथे सगळ्याच त्या पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत. आता तळण्यासाठी तेल मीडियम गरम असायला हवं. तळताना गॅसची फ्लेम एकदम हाय करायची म्हणजे छान अशी पुरी इथे फुलली जाते. वरून थोडं तेल सोडायचं आणि पलटी करून दोन्ही साईडने छान अशा मी तळून घेते. तेल जास्त कडकडीत नसावं, मीडियम गरम असावं. म्हणजे यामध्ये बटाटा वापरलेला आहे. जास्त लालसर पुरी आपली होणार नाही. छान असं मीडियम
तेल गरम करा आणि गॅसची फ्लेम तळताना थोडीशी हाय करा आणि नंतर मीडियम फ्लेमवर तळून घ्या, म्हणजे छान पुरी अशी कुरकुरीत तळली जाते बघा. सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. मस्त छान खमंग कुरकुरीत मस्त टेस्टला छान झालेल्या आहेत. बघू शकताय सगळ्या पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. झटपट अशी पुरी आपण बनवलेली आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने गरमागरम अशा बटाट्याच्या पुऱ्या नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. एकदम कुरकुरीत झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही. नक्की करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. झटपट बनणाऱ्या चविष्ट अशा पुऱ्या होतात बघा. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने पुरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.